नमस्कार. आजच्या भागाचं शीर्षक आहे पोहण्याचा तलाव. त्या दिवशीचा त्यांचा आनंद त्यांच्यापैकी कोणीच कधी विसरू शकलं नव्हतं. तोतोचानच्या आयुष्यातला तो सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असाच दिवस होता. त्या दिवशी ती पहिल्यांदाच तलावात पोहत होती. हो, आणि ते सुद्धा पोहण्याच्या पोशाखाशिवाय. त्या दिवशी सकाळीच मुख्याध्यापक म्हणाले, उन्हाळा फार वाढलाय, मला वाटतं तलाव भरून टाकावा. हे सगळेजण आनंदाने उड्या मारायला लागले. तोतोचान आणि इतर पहिलीतली मुलं तर आणखीनच खुश झाली. तोमोईमधील तलाव इतर तलावांसारखा चौकोनी नव्हता. त्याचा आकार बराचसा होडीसारखा होता, पण तो खूप मोठा होता. वर्गाच्या आणि सभागृहाच्या मधल्या मैदानामध्ये तो तलाव होता. वर्ग चालू असताना तोतोचानचं आणि सर्वांचंच लक्ष राहून राहून खिडकीबाहेर जात होतं. तलाव रिकामा असताना त्यात खूप पालापाचोळा पडला होता, त्यामुळे तो मैदानासारखा दिसायचा. पण आता स्वच्छ करून त्यात पाणी सोडल्यावर तो खराखुरा पोहण्याचा तलाव असल्यासारखा दिसू लागला. शेवटी एकदाची सुट्टी झाली. सगळी मुलं तलावाभोवती गोळा झाल्यावर मुख्याध्यापक म्हणाले, थोडेसे व्यायाम प्रकार करा आणि मगच पाण्यात उतरा. पण मग पोहण्याचा पोशाख? तोतोचानच्या मनात आलं. ती आईबाबांबरोबर कामाकुराला पोहायला जायची तेव्हा ती पोशाख, रबरी टायर आणि तरतरीच्या गोष्टी बरोबर घेऊन जायची. मुख्याध्यापकांनी मात्र काहीच आणायला सांगितलं नव्हतं. तेवढ्यात तिच्या मनातलं कळल्याप्रमाणे मुख्याध्यापक म्हणाले, पोशाखाची चिंता करू नका, सभागृहामध्ये जा आणि बघा. जेव्हा तोतोचान आणि इतर पहिलीतली मुलं सभागृहात गेली तेव्हा मोठी मुलं त्यांचे कपडे काढून ठेवत होती. मुलं आनंदाने नाचत होती. अंगावर एकही कपडा न घालता ती मुलं मैदानाकडे धावत होती. तोतोचान आणि इतरांनी देखील घाईघाईने कपडे काढले आणि मैदानाकडे धाव घेतली. उन्हामध्ये कपड्याशिवाय खूप बरं वाटत होतं. ते मैदानाशी पोचले तेव्हा इतरांचे व्यायाम प्रकार करून झाले होते. तोतोचान अनवाणी पायाने धावत गेली. पोहायला शिकवणार होता मियोचानचा मोठा भाऊ, मुख्याध्यापकांचा मुलगा. तो एक उत्तम क्रीडापटू होता. तोमाईमध्ये तो शिक्षक नव्हता, पण विद्यापीठाच्या पोहण्याच्या संघात होता. त्याचं आणि शाळेचं नाव एकच होतं, तोमोई. व्यायाम झाल्यावर मुलांनी नाचत चित्कारत अंगावर गार पाणी घेतलं. तलावात भराभर उड्या मारल्या. इतर सगळ्यांनी उड्या मारल्या तर त्यांचे पाय खाली टेकतात याची खात्री होईपर्यंत तोतोचान मात्र पाण्यात उतरली नव्हती. पाणी गरम नव्हतं, पण थंडही नव्हतं. तिथे अगदी मस्त वाटत होतं आणि कोणत्याही बाजूला हात पसरला तरी नुसतं पाणीच पाणी होतं. बारीक मुलं, जाड मुलं, मुली सगळे हसत बागडत होते. अंगावर एकही कपडा नाही अशा अवस्थेत नाचत होते. तोतोचानला मोठी गंमत वाटत होती. तिला वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं की रॉकीला ह्या शाळेत येता येत नाही. तिला खात्री होती की रॉकीला जर समजलं असतं की पोहण्याच्या पोशाखाशिवाय सुद्धा आलं तरी चालतं तर तो सुद्धा खुशीत पोहायला आला असता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुख्याध्यापकांनी मुलांना कपड्यांशिवाय का पोहू दिलं? तसा काही नियम नव्हता. कुणाला पोशाख घालून पोहायचा असेल तर हरकत नव्हती, पण आजच्यासारखं अचानक ठरलं तर पोशाखाशिवाय पोहायलाही हरकत नव्हती. पण त्याने तशी परवानगी का दिली? कारण त्यांना वाटायचं की मुलींना एकमेकांच्या शरीरातील फरकाबद्दल विकृत कुतूहल असणं बरोबर नाही आणि त्यांच्या मते शरीर लपवण्यासाठी माणसाने इतके कष्ट घेणं अनैसर्गिक आहे. त्यांना मुलांना शिकवायचं होतं की सगळी शरीरं सुंदर असतात. तोमोईमधील काही मुलांना पोलिओ झालेला होता, उदाहरणार्थ यासुकीच्या. काही खूप लहान शरीराची होती तर कुणाला इतर काही व्यंग होती. ती सगळी जर लपवाछपवी न करता एकत्र खेळली तरच त्यांना स्वतःच्या शरीराची लाज वाटणार नाही आणि न्यूनगंडसुद्धा निर्माण होणार नाही. आणि तसंच झालं होतं. अगोदर ती अपंग मुलं लाजत, पण हळूहळू ती रुळली आणि धडधाकट मुलांइतकीच मोकळेपणाने खेळायला लागली. काही पालकांना ही कल्पना फारशी पसंत नव्हती.
ते मुलांबरोबर पोहण्याचा पोशाख पाठवत असत आणि मुलाने पोशाख घालूनच पोहलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. पण तसं क्वचितच घडायचं हे मात्र त्यांना माहिती नव्हतं. तोत्ताेचाननं मात्र सुरुवातीपासूनच पोशाखाशिवाय पोहायचं असं ठरवून टाकलं होतं आणि जे पोशाख विसरून येत तेही पोशाखाशिवाय पोहण्यातच जास्त गंमत आहे या निर्णयापर्यंत पोचत. मात्र घरी जाण्यापूर्वी पोहण्याचा पोशाख ओला करण्याची काळजी पोशाख घेऊन येणारी मुलं करत असत. त्यामुळे तोमोईचा तलाव बोरासारखा तांबूस दिसायचा आणि पोशाखाचा पांढरा ठिपका त्यात क्वचितच दिसायचा. धन्यवाद.